गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या मुख्य पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित अनेक संकल्पना आणि त्यावर आधारित रिकाम्या जागा किंवा बहुपर्यायी प्रश्न याबाबत आपण अध्ययन करत होतो. या मागील तासामध्ये आपण रेपो दर म्हणजे काय, रेपो दराचा अर्थ पाहिला आणि रेपो दरावर बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जाऊ शकतो त्याबाबत अध्ययन केले. त्यानंतर रिव्हर्स रेपो दर, रिव्हर्स रेपो दराचा अर्थ पाहिला आणि रिव्हर्स रेपो दरावर रिकामी जागा किंवा बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याबाबत आपण अध्ययन केले. त्यानंतर आपण वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे काय, वैधानिक रोखता प्रमाण कशाला म्हणतात आणि वैधानिक रोखता प्रमाणावर बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याबाबतचे आपण अध्ययन केले. तसेच देशाची मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करण्यासाठी कोणत्या धोरणाचा वापर करते किंवा पतधोरण नियंत्रित करण्यासाठी, पतपैसा नियंत्रित करण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून जे धोरण राबवले जाते त्या धोरणास कोणते धोरण म्हणतात, तर त्यास मौद्रिक धोरण असे म्हणतात. तर या मौद्रिक धोरणाच्या संदर्भामध्ये बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीनं तयार होऊ शकतो याविषयी आपण माहिती पाहिली. तसेच भारतीय वित्तीय रचनेत शिखर संस्था म्हणून कोणती संस्था कार्य करते याबाबत सुद्धा आपण माहिती पाहिली. तर भारतीय वित्तीय रचनेमध्ये शिखर संस्था म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही त्या ठिकाणी कार्य करते. आजच्या या तासामध्ये आपण पुन्हा 3 गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा कोणत्या वर्षामध्ये संमत झाला. आणि तिसरी गोष्ट आपण या तासामध्ये पाहणार आहोत ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षामध्ये झाले. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, आपण या तासामध्ये साध्या 3 गोष्टी आहेत, अतिशय सोप्या 3 गोष्टी आहेत आणि त्या 3 गोष्टीबाबत, त्या 3 मुद्द्यांच्या बाबत परीक्षेमध्ये नेहमी बहुपर्यायी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जातो. तर हे जे 3 मुद्दे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. साधा प्रश्न आहे, अतिशय सोपा वाटतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा कोणत्या वर्षी संमत झाला. आणि तिसरा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले. या 3 प्रश्नांची उत्तरं तर आपण पाहणारच आहोत, पण यासोबतच या 3 पॉईंटवर बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, रिकामी जागा कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 61, प्रश्न क्रमांक 61,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे रिकामी जागा मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न अतिशय सोपा आहे. इतका सोपा आहे की प्रश्नामध्येच उत्तर आलेलं आहे. पण तरीसुद्धा आपल्याला जर ते माहीत नसेल तर आपण चुकीचं उत्तर देऊ शकतो. त्यामुळे प्रश्न जरी सोपा असला तरी आपल्याला काळजीपूर्वक त्याचे चारही पर्याय वाचून समजून घेऊन त्याचा आपल्याला योग्य पर्याय, योग्य उत्तर निवडावयाचं आहे. तर प्रश्न पुन्हा एकदा आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे रिकामी जागा मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. पर्याय अ आहे अमेरिकेच्या, पर्याय ब आहे इंग्लंडच्या, पर्याय क आहे भारताच्या आणि पर्याय ड आहे वरीलपैकी नाही. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कोणत्या देशाच्या रिझर्व्ह बँकेचे नाव आहे? कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचं नाव? अमेरिकेच्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचं नाव कशाला असेल? म्हणजे पर्याय अयोग्य आहे. ब इंग्लंडच्या. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे इंग्लंडच्या बँकेचं नावसुद्धा असणार. त्यानंतर क आहे भारताच्या. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारताच्या मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. म्हणून क पर्याय भारताच्या हा योग्य पर्याय आहे. आणि ड पर्याय होता वरीलपैकी नाही. तर ड पर्यायसुद्धा अयोग्य आहे, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारताच्या मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या नावामध्येच त्या ठिकाणी इंडिया हा शब्द आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारताच्या मध्यवर्ती बँकेचे नाव आहे. हा अतिशय सोपा प्रश्न होता, परंतु सोपा प्रश्न आला तरी आपल्याला त्याबद्दल त्या ठिकाणी माहिती नसेल, कन्फ्युजन असेल तर आपण चुकीचा पर्याय निवडू शकतो. पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 62, क्वेश्चन नंबर 62. प्रश्न पुन्हा एकदा सोपा आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा रिकामी जागा मध्ये संमत करण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा रिकामी जागा मध्ये संमत करण्यात आला. तर रिकामी जागेमध्ये खालचा योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहे 1934, ब पर्याय 1935, क पर्याय 1936 आणि ड पर्याय 1947. तर या चार पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे. तर तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा रिकामी जागा मध्ये संमत करण्यात आला. म्हणजे कोणत्या वर्षामध्ये संमत करण्यात आला? 1934. तर 1934 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक कायदा संमत करण्यात आलेला आहे. म्हणून योग्य पर्याय आहे 1934. ब पर्याय आहे 1935. पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935ला झालेली आहे. म्हणून तुम्हाला असं वाटू शकतं की भारतीय रिझर्व्ह बँक कायदा हा 1935ला त्या ठिकाणी संमत झालेला आहे. परंतु पर्याय हा योग्य पर्याय आहे 1934, कारण भारतीय रिझर्व्ह बँक कायदा हा 1934 मध्ये संमत झालेला आहे. आणि 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक कायदा संमत झालेला नसून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. आणि क होता 1936 आणि ड होता 1947. तर पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब 1935,
क 1936 आणि ड 1947. हे ब, क आणि ड तिन्ही पर्याय अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे अ 1934, कारण भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934मध्ये संमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 63. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण रिकामी जागा या वर्षी करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण रिकामी जागा या वर्षी करण्यात आले. तर कोणत्या वर्षी करण्यात आले? भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण रिकामी जागा या वर्षी करण्यात आले. अ 1934, ब 1935, क 1947 आणि ड 1949. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे 1949मध्ये करण्यात आलेले आहे. अ 1934 आहे. 1934ला भारतीय रिझर्व्ह बँक कायदा संमत करण्यात आला, म्हणून अपर्याय हा अयोग्य आहे. ब 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली, म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य आहे. आणि क पर्याय 1947 हा सुद्धा अयोग्य आहे. ड पर्याय आहे 1949, कारण 1949मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासामध्ये आपण 3 गोष्टीचे अध्ययन केले बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून. त्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहिली ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचं नाव आहे. 2. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा कोणत्या वर्षामध्ये संमत झाला. आणि 3. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.